नमस्कार. रेणुका आर्ट्स आयोजित उपक्रम पुस्तक परिचय. पुस्तक आपल्या नजरेतून. मी डॉक्टर माणिक बनकर. माझं दयना हे आत्मकथन आजचं पुस्तक आहे. हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ. हे मुखपृष्ठ प्रख्यात कवी विष्णू थोरे यांनी तयार केलेला आहे. या पुस्तकामध्ये खिडकीच्या झरोक्यातून येणाऱ्या कवचातून प्रकाशामध्ये लहान मुलगा अभ्यास करताना दिसत आहे. मुलगा पाठीवर जिद्द चिकाटी प्रयत्न हे लिहित आहे. जिद्द चिकाटी प्रयत्न हे काहीतरी बोधात्मक सांगून जात आहे. या पुस्तकाचं हे मलपृष्ठ आहे. या मलपृष्ठामध्ये प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ केंगार, मराठी विभाग प्रमुख, वेणुताई कॉलेज कराड हे आपल्या 2 शब्दामध्ये लिहितात. दयनामध्ये माणिकची जगण्यासाठी व शिक्षणासाठी चाललेली धडपड काळजाला भिडणारी आहे. तसेच निसर्ग, पशु, पक्षी आणि समाज जीवनातील सुखदुःखाचे कधी बोलीभाषेतून तर कधी प्रमाण भाषेतून केलेले वर्णन निर्मळ, पारदर्शी आणि हृदयद्रावक आहे. या आत्मकथेत बनफूल आपल्या भोवतालचे जग चित्रमय शैलीत मांडतात. या जगात अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, अगतिकता, दुःख आणि आर्दानपणाही आहे. परंतु असे असले तरी या आत्मकथेतील माणिक जगण्यासाठी संघर्ष करतो. संघर्षातून उभा राहतो. नव्याने जगण्याचा आनंददायक व सदाचारी मार्ग शोधतो. म्हणूनच दयना ही आत्मकथा आपणाला सदैव प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे. या पुस्तकाचं प्रकाशन अक्षरवामय प्रकाशन पुणे यांनी केलेलं आहे. या प्रकाशित पुस्तकाची प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव ठोंबरे, राहणार कराड यांनी केलेले आहे. दयना फुलवू शकते बनफूल यांनी प्रस्तावनेमध्ये म्हणलेलं आहे. या पुस्तकामध्ये एकूण 36 प्रसंग आहेत. त्यामध्ये हुलग्याची उसळ आहे, सुकडी, मुक्ताबाईची यात्रा, शेंगदाणे, कुत्र्याची जिद्द, जागर, शाळेत जायचं, सिमेंटचं कारण, ₹1.25 रुपया, मोहिते सर, कब्बशीतलं नशीब असे अनेक प्रसंग मिळून 36 प्रसंग दयनामध्ये केलेले आहेत. माणिकच्या जीवनामध्ये जगण्यासाठी आणि शिक्षणासाठी केलेली धडपड आहे. त्याचे शिकण्यासाठी जिद्द चिकाटी प्रयत्न हेही त्यात दिसून येतात. माणिकच्या जीवनामध्ये कधी आनंदाचे प्रसंग आहेत, कधी खेळखरवृत्तीचे प्रसंग आहेत, कधी आपल्या डोळ्यातून आश्रय आणणारे दुःखदायक ही प्रसंग आहेत. अशा प्रकारे या दयनामध्ये मांडलेला आहे. दयनाची एकूण पृष्ठसंख्या 184 आहे. याची किंमत 200 रुपये आहे. हे पुस्तक आपण वाचावं अशी माझी इच्छा आहे. हे पुस्तक आपल्याला नक्कीच आवडेल एवढेच मी आपणाला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.